सतत पडणारा पाऊस आणि त्यामध्ये असा गरम गरम चहा, मग काय एकच नंबर बघा. तर इथे सकाळी बघा चहा केलेला आहे, मस्त काळा चहा. आणि फुलं बघा किती छान आलेली आहे. आणि 3 ते 4 दिवसापासून असं काहीसं वातावरण आहे. भयानक असा पाऊस चालू आहे आमच्याकडे, म्हणजे रात्र दिवस पाऊस सुरूच आहे. आणि पाऊस आला त्याच्यामुळे गारवा पण इतका वाढलेला आहे, खूप असा म्हणजे बाहेर पण निघू शकत नाही, इतका पाणी आमच्या विदर्भामध्ये चालू आहे. आणि आभाळ बघा कसं भरून आलेलं आहे. आणि त्या पावसामुळे झाडं झुडं इतके छान झालेली आहे, इतकी भरलेली आहे. असं आपण पाणी कितीही दिलं ना तर झाड छान वाढत नाही. आणि पावसाचं पाणी पडलं की झाडाचा कलरच चेंज होतो. त्यानंतर म्हटलं चला चहा आणि टोस्ट खाऊया. चहा टोस्ट घेतला आणि इथे आता कामाची तयारी. तर सर्व भांडे वगैरे घासायला ठेवले. तर इथे काल लोणचं टाकलेलं होतं आणि साखर आंबा केलेला होता, तर ते काढायचं होतं. लोणचं मी एका म्हणजे भांड्यामध्येच ठेवलेलं आहे, ते भरणीमध्ये काढायचं होतं. तर त्याआधी इथे रात्रीची जी भाजी होती ती गरम करायला ठेवली, कारण म्हटलं ती गरम करून घेतली की बरी. त्यानंतर ही जी भरणी आहे याच्यामध्ये थोडा हिंग टाकला आणि गॅसवर अशी गरम करून घेतली, त्याच्यामुळे कसं लोणचं खराब होत नाही. त्यानंतर इथे बघा साखर आंबा काढलेला आणि मस्त असे पाऊस चालू आहे बाहेर, तर गरम गरम भजे वगैरे करून घेतले. आणि तर आज पौर्णिमा पण होती. सकाळीच्या वेळेस मी हे भजे केले आणि दुपारच्या जेवणामध्ये मग बघा मस्त अशा पुरणपोळ्या केलेल्या आहे. आणि पुरणपोळ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे. सहसा तर माझ्या हातच्या पुरणपोळ्या फुगत नाही, पण कधी कधी छान होतात. तर इथे मस्त पुरणपोळ्या वगैरे केल्या. दुपारचा स्वयंपाक झाला, जेवण आटोपले. का गुरुपौर्णिमा असल्यामुळे पहिल्या पौर्णिमेला पुरणाचा नैवेद्य असतोच. त्यानंतर बघा बाहेरचं वातावरण, परत आभाळ असं आलेलं आहे आणि असं काहीचं बाहेरचं वातावरण आहे. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.